नाव घे सगळ्यांचे नाव घे सगळ्यांचे नाव घे माननीय श्री खलोकर सर आपले स्थान ग्रहण करतील अशी विनंती करते. दानी ये कैमरा चालू है हाँ यहाँ से फोटो निकलता है और ये कैमरा चालू है इसको भी बंद करके कमर सरकार थोड़ा सलाम में कमर निकाल दो बहुत पूरा पूरा फोटो आने के इसके नीचे कट करना है बस बरोबर ठेवतात ताट बरोबर हाँ 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 आवाज बंद करा. मला दिवसभर लागेल ना भाई जाऊ दे
रविशंकर नारकर आहे. मी आज तुम्हाला वर्ग 8वी निरोप समारंभाबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे. सहवास सुटला म्हणून सोबत सुटलं नाही. सहवास सुटला म्हणून सोबत सुटलं नाही. मी गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार. आज निरोप समारंभाचा कार्यक्रम आटोपला आहे व सर्व मुलं मुली इथं बसलेले आहेत. हा 1 वर्ष कसा गेला काय गेला काही समजलं नाही. हा 1 वर्ष कसा गेला काय गेला काही समजलं नाही. 8व्या वर्गाच्या मुलं मुली इथून चालल्या पण आहेत. माझ्या आयुष्यात आई वडील व गुरु व तिसरे तुम्ही सर्व मित्रमैत्रिणी हे आले आहेत. मी माझे 2 शब्द हिंदी अशोक थोरात आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व तसेच प्रमुख पाहुणे आणि माझे वर्ग शिक्षक मित्रांनो माझे नमस्कार. सर्वप्रथम तुमच्या सर्वांचे धन्यवाद. तुम्ही सर्वांनी वेळेचा वेळ काढून आमच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला. आठवण खरं सांगायचं तर या शाळेमध्ये आमच्या रमलेल्या आठवणी कुठून सुरू करायच्या व कुठे संपायच्या हे नाही कळत. इथे केलेली मस्ती मजा आणि खोडकरपणा आम्हाला दुसऱ्या शाळेमध्ये करायला मिळत नाही हे माहीत आहे. या शाळेमधील एक एक आठवण आमच्या मनाशी नेहमी जोडून राहील. मी वर्ग पहिलीमध्ये या शाळेमध्ये आले आणि आज 8वीमध्ये आहे. जिथे शाळा या नावाची भीती वाटायची आज ते नाव एकदा चेहऱ्यावर आनंद निर्माण होते. जेव्हा मी पहिल्यांदा शाळेत आले तेव्हा फक्त मी एक बुक आणि पेन्सिल घेऊन आले होते आणि आज या शाळेमधून चांगल्या गोष्टी खूप साऱ्या आठवणी चांगलं वाईट यामधला फरक भावा बहिणीसारख्या मित्रमैत्रिणी घेऊन चालले. इथल्या सर्व शिक्षकांनी आम्हाला नेहमी चांगल्या गोष्टी शिकवल्या. वाईट कामापासून नेहमी दूर राहायचं, नेहमी खरं बोलायचं, लहानाशी प्रेमाने आणि मोठ्याशी आदराने बोलायचं हे शिकवले. जसा खोडकरपणा आम्ही केला त्या खोडकरपणेला दुसऱ्या शाळेमध्ये शिक्षा व्हायची पण आमच्या शिक्षकांनी नेहमी आम्हाला हसत माफ केले. सर्व शिक्षक आमच्याशी नेहमी मित्रमैत्रिणीसारखे बोलायचे. शाळेमध्ये साजरे केलेले सर्व सण आणि त्यामधून मिळालेले आनंद ज्ञान आठवण हे नेहमी मनी राहील. या शाळेमध्ये 8 वर्ष कशी गेली माहीत नाही पण 8 वर्षात किती काही शिकायला मिळालं ते माहीत आहे. जेवढी मजा मस्ती इथे केली जसे शिक्षक लोक आम्हाला इथे मिळाले तेवढी मजा मस्ती आणि शिक्षक आम्हाला दुसऱ्या शाळेत मिळणार नाही असे माहीत आहे. कोरोनाच्या काळानंतर शाळेत आल्यावर असं वाटायचं अभ्यास म्हणजे खूप मोठी जबाबदारी असते पण मी चुकीची होती. इथल्या शिक्षकांनी अभ्यास ही जबाबदारी नाही हे पटवून दिले. तेव्हा कळले अभ्यास जबाबदारी नसते तर अभ्यास आपल्याला आनंदी ठेवतो. पुस्तक आपले सर्वात चांगले मित्र असते हे सांगितले. जिथे लोक म्हणतात सरकारी शाळा ही सरकारीच राहते प्रायव्हेट सारखी नसते पण आज सर्वांना सांगू शकेल की जो आनंद व चांगली शिकवण आम्हाला या शाळेने व इथल्या शिक्षकांनी दिली ते प्रायव्हेट शाळेत सुद्धा मिळत नाही. जेव्हा वाटायचं शाळेतून आम्ही कधी जातो आज त्या शाळेतून काही दुसऱ्या शाळेत जाण्याचं मन सुद्धा होत नाही. पण म्हणतात ना गेले ते दिवस राहिले फक्त आठवणी. पण जेव्हा ही ओढ एकदाची त्याचा अर्थ समजत नाही पण आज समजत आहे. इथे असलेल्या आठवणी आम्ही मोजू शकत नाही इतक्या आहे की त्या शब्दात सांगू शकत नाही. त्या नेहमी माझ्या मनात राहील. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार. आज आपण ते सर्व निरोप समारंभासाठी जमलो. या दिवसासाठी फक्त मीच नाही तर आपण सर्व खूप भावुक झालो. घेताना निरोप शाळेचा आले म्हणून या डोळे घेताना निरोप शाळेचा आले म्हणून या डोळे शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाणी शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाणी. काही वर्षांपूर्वी माझे या शाळेमध्ये आगमन झाले. ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या डोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके बनवतो त्याचप्रमाणे या शाळेतील शिक्षकांनी आम्हाला घडवले. आमच्यावर उत्तम संस्कार केले. आमच्या जीवनाला सुरेख असा आकार दिला. कधी कधी त्यांनी आमचा दंगा चिवचिवाट सहन केला. आमचे काही चुकले की त्यांनी आम्हाला शिस्त लावली.
आमची ही शाळा म्हणजे ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे आणि या ज्ञानाच्या पवित्र मंदिरात आम्ही आमचे छंद जोपासले. सर्व धर्म समान, बंधुभाव, एकता, सहायता, समता इत्यादी अनेक गोष्टी आम्ही इथे शिकले. निरोपाचा क्षण जणू हळव्या फुलांचा आठवणीच्या गर्दीतला क्षण हा विरहांचा. या शाळेत आम्ही खूप काही शिकलो. या शाळेतील आम्हाला माहीत आहे की आम्ही हा दिवस पुन्हा जगू शकणार नाही, हा क्षण आम्ही पुन्हा जगू शकणार नाही. म्हणून हा क्षण आम्ही नेहमी आठवण ठेवू. या शाळेतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी या शाळेचा अभिमान असेल. धन्यवाद. कळत न कळून माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफी असावी. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी. नजरेत नेहमी नवी दिशा असावी. धन्यवाद. घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे. शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझे मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अनुश्री रामदास विलके. आज आमचा निरोप समारंभ. या शाळेतून बाहेर पडताना मी अनेक सुंदर गोड आठवणी घेऊन बाहेर पडत आहे. ही आदर्श शाळा आमच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असणार आहे. ज्या दिवशी मी या शाळेत पहिले पाऊल टाकले होते तो दिवस आजही माझ्या मनात ताजा आहे व त्या दिवशीही माझ्या डोळ्यात अश्रू होते आणि आजही माझ्या डोळ्यात अश्रू आहे. मी या शाळेत खूप काही शिकले आहे. या शाळेने मला विविध स्पर्धा, खेळ, परीक्षा इत्यादीसाठी तयार केले. या शाळेच्या मैदानावर आम्ही खूप खेळ खेळलो. या शाळेतील सुंदर क्षणांचा मी भागीदार ठरली आहे. या शाळेत मला अनेक मित्रमैत्रिणी मिळाल्या. आम्ही भांडणही केली व आम्ही खूप गप्पाही मारले. आज आम्ही जे काही आहोत ते फक्त आमच्या शिक्षकांमुळे. भावी देशाचे आम्ही सर्व गुणसंपन्न नागरिक व्हावे म्हणून आमच्या शिक्षकांनी खूप मेहनत घेतली. त्यांचे ज्ञान खूप मौल्यवान होते. आमच्यावर उत्तम संस्कार केले. त्यांची कधीही उतराई होऊ नाही. आज ही शाळा सोडताना मन भरून आले आहे. आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांनी आम्हाला चांगली शिकवण दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व सदैव आम्ही त्यांचे अनुसरण करू. भविष्यातही शैक्षणिक वाटचाल आम्ही चांगली करू. घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे. वाटले नव्हते कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल. पंखात भरलेल्या विचारबळाने भरारीलाही सिद्ध व्हावे लागेल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सर्व मान्यवर गुरुजन वर्ग तसेच माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार. तर आज दिनांक 18 एप्रिल 2024 या दिवशी वर्ग 8वीचा निरोप समारंभ आपण साजरा करीत आहोत. मी वर्ग 8वीची विद्यार्थिनी वर्ग 1 पासून तर 8वी पर्यंत या शाळेत शिकली आहे. त्या शाळेतून फक्त आम्ही केलेली मजा, आम्ही केलेला आनंद या आठवणी सोबत घेऊन जाणार आहोत. त्या शाळेतून लहानपणापासून आम्हाला मिळालेला आनंद, आम्हाला मिळालेली शिक्षा हे नेहमी आम्ही स्मरणात ठेवू. त्या शाळेत पहिलीपासूनच प्रत्येक शिक्षकाशी आम्ही मनाने जोडलेलो. त्यांनी आजपर्यंतही आम्हाला कधी मारले नाही व कधीही काही बोलले नाही. उलट आईवडिलांसारखं प्रेम केलं, सर्वांना समान मानलं आणि त्यांनी फक्त आम्हाला लिहायला व वाचायला एवढं शिकवलं नाही तर आलेल्या संकटांचा सामना कसा करावा, कोणाशी कसं बोलावं, कोणाशी कसं वागावं आणि स्वयंपाक कसा करावा हे सुद्धा शिकवलं. आमच्या मनात शिक्षणाची आवड निर्माण करून दिली. एका विद्यार्थ्याचं ध्येय काय असते हे समजावून दिलं. आम्हाला वेगवेगळे खेळ शिकवले, नृत्य शिकवलं आणि गायन सुद्धा. शाळेत आम्हाला एवढं करमत होतं की घरी जायची इच्छा होती. जर आजारी झालो आणि एक दिवस शाळेत सुट्टी घेतली तर घरी उदास वाटायचं. शाळेच्या मैत्रिणींना आठवण करायचो. प्रत्येक लहान ब्रेकमध्ये आम्ही मुली एकत्र बसून गप्पा मारायच्या आणि खूप खेळायचो. जशी साखळी एकमेकात जोडलेली असते तसेच आम्ही विद्यार्थी आमच्या शिक्षकांशी जोडलेलो. त्यांच्यात राहून कधी एकटं वाटलं नाही. आमच्या शाळेत आम्ही प्रत्येक सण उत्सव साजरे केले आणि त्यामध्ये आम्हाला खूप आनंद झाला. खरं तर जायच्या वेळी या शाळेत झालेले सर्व प्रसंग एकदमच डोळ्यासमोर येत आहे. दिवस कसे गेले, 8 वर्ष कसे निघाले हे कळलंच नाही. त्या सर्व गोष्टी ज्या आम्हाला या शाळेतून मिळाल्या त्या आम्ही कधीही विसरू शकत नाही. या मातीत आम्ही किती दिवस काढले आणि जाताना फक्त आठवणी घेऊन चालले आणि जाताना फक्त
फक्त आठवणी घेऊन चालले. आम्ही या शाळेचे व आमच्या प्रिय शिक्षकांचे नेहमी आभारी राहू. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद. काय बोलू कसं बोलू कळत नाही मला. काय बोलू कसं बोलू कळत नाही मला. कसे दिवस निघून गेले कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला. आठवतो तो पहिला दिवस रडत आलो शाळेत. आठवेल हा दिवस आम्ही रडत चाललो. अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग येथे उपस्थित माझे मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. आज आपण इथे निरोप समारंभासाठी जमलेलो आहोत. मला माहित आहे फक्त मीच नाही तर आपण सर्वजण खूप भाविक झालेलो आहे. वर्षापूर्वी माझे या शाळेत आगमन झाले. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मर्गी घडवतो त्याचप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले. आमच्यावर उत्तम संस्कार केले. आम्ही कुठे चुकलो तर आम्हाला शिस्त लावली. आमची ही शाळा ज्ञानाची मंदिर आहे. इथे आम्ही आमचे छंद जोपासले. सर्व धर्म समभाव एकता बंधुता इथे आम्ही अशा अनेक गोष्टी शिकलो. आम्ही जीवन पुन्हा जगू शकणार नाही. कळत न कळत माझ्याकडून कोणती चूक झाली असेल कोणाचे मन दुखावले गेलेले असेल तर मला क्षमा करावी. नमस्कार, माझे नाव भारत विलास ठाकरे. आज मी तुम्हाला निरोप समारंभाबद्दल 2 शब्द सांगणार ते तुम्ही शांततेने ऐकावे. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. निरोप दिल्याने नाते तुटत नाही. अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण इथे निरोप समारंभासाठी एकत्र जमलो. मीच नाही तर आपण सर्वजण खूप भावुक झालो आहोत. घेताना निरोप आज शाळेचा भरून आले डोळे. शाळेतील दिवस म्हणजे स्मरणाच्या पुस्तकातील पाने. काही वर्षांपूर्वी माझे या शाळेत आगमन झाले. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला सुरेख आकार देऊन सुंदर मटकी घडवतो त्याचप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले. त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले. त्यांनी आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला. या प्रसंगी त्यांनी आमचा दंगा व चिवचिवाट सहन केले. काही आमचे चुकले असेल तर त्यांनी आम्हाला शिस्त लावली. आमची ही शाळा ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे. या मंदिरात आम्हाला आमचे छंद जोपासले. समभाव राष्ट्रभक्ती आदर बंधुभाव एकता ही अनेक गोष्टी आम्हाला या शाळेत शिकवल्या गेल्या. विद्यालयाला शुभेच्छा देतील अशी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वर्ग 8वीचे सर्व आजचे सत्यामूर्ती आणि उपस्थित मित्रांनो, आज आपण 8व्या वर्गाला इथून सेट ऑफ घेत आहोत. 8व्या वर्गानं इथून पहिल्या वर्गापासून जे शिक्षण घेतलं तर आता प्रत्येकच गुरुजी काही ना काही आपल्या परीने शिकवतात. तर मी सर्वांनी गुरुजींना समजून घेतलं, गुरुजींनी तुम्हाला समजून घेतलं. आता मी इथे नवीन आहो, माझं पहिलंच वर्ष. त्याच्यात माझा तुमचा जास्त अभ्यास नाही झाला. तुम्ही वर्गात जा, शाळेत जा, शिका, अभ्यास करा. कारण अभ्यासाशिवाय कर्णपाठ नाही. तुम्ही जेवढं शिकाल तेवढं तुमचं भविष्य उज्ज्वल. तुम्ही जर म्हणाल की काय करणार आहे तर तुमचं भविष्य आता अंधारमय आहे. तुम्हाला बकऱ्या ढोरं चालणार. आपल्या आईवडिलांना बकऱ्या ढोरं चालले येतात तर आपणही बकऱ्या ढोरं चालले असं पाहिजे नाही. आईवडिलांना जरी अशिक्षित होते, बकऱ्या ढोरं चालले, तुम्ही मात्र काहीतरी शिका, मोठे व्हा. आणि त्या मोठे होण्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्हाला केव्हाही कोणती अडचण येऊ, वर्गात शाळेबद्दल येऊ, शिक्षणाबद्दल येऊ, कोणत्या फीबद्दल येऊ, कधी जर अडचण झाली तरी एवढे बोलतो आणि मी माझे बोलतो. मंचावरील आदरणीय आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांना माझे अभिवादन आणि तुम्हाला विद्यार्थी मित्रांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. 2018 मध्ये मी जेव्हा या शाळेमध्ये आले तेव्हा तुम्ही 3ऱ्या वर्गात होते. आजही तुमचे फोटो माझ्या मोबाईलमध्ये आहेत. अगदी चिमुकल्या मुली होत्या तुम्ही
आणि पोरं सुद्धा असे लहान एकदम इनोसंट, अजूनही तुमचे ते फोटो पाहिले की आठवणी येतात. आणि वर्ग म्हणून मुली आणि मुलं काय, तो मुलांचा विद्यार्थ्यांचा दोषच नव्हता. पहिल्या दुसऱ्या वर्गामध्ये यांना वातावरण असं मिळालं की मुलींना जो वर्ग शिक्षक मिळाला, ही बॅच मोठी असल्यामुळे वर्ग डिवाइड झाला, अर्धे इकडे अर्धे तिकडे. आणि एका तुकडीला जो शिक्षक मिळाला तो चांगला मिळाला. ते मुलं आपल्या अभ्यासात त्यांची आवड निर्माण होत गेली, हुशार झाले. आणि जे अर्धे उरलेले मुलं होते त्यांना कोणीही लक्ष देणारा उरलेला नाही वाली, त्यामुळे ते मुलं पहिलीपासूनच बंड होत गेले आणि तो तिसरा वर्ग माझ्या वर्गात आला. आणि तुमचं दुर्दैव असं म्हणजे आपण एकच तिसऱ्या वर्गच फक्त आपण शिकलो आणि चौथीमध्ये पुन्हा कोरोना आला. चौथी पाचवा वर्ग आपला पुन्हा शाळामध्येच गेला आणि 6वी पासून मग पोलीस सुरळीत आले. त्यामुळे जरी काळाने म्हणा वेळेने म्हणा दुर्दैवाने तुमचं शिक्षणाचं बरंच नुकसान होत गेलं असलं तरी मुळात तुम्ही खूप हुशार आहे सगळेजण. कारण जो बंडखोर असतो ना त्याचं डोकं कुठे ना कुठे चालते, फक्त तो दिशा आपली चुकीची ठरवतो, तो वाईट कामाकडे आपला बुद्धी वळवतो, म्हणून तुम्ही बंड होता. आणि जो अभ्यासाकडे वळवतो तो अभ्यासात हुशार होतो. म्हणून सर्वांना ही विनंती आहे की याच्या इथपर्यंत आयुष्य हसत खेळत गेलं, 8वी पर्यंत घरी राहून आई वडिलांच्या मेहनतीवर आपण मजा करत आलो, आपल्याला काही वाटत नाही. पण जेव्हा आपण 11वी 12वी बाहेर जातो, गावाच्या बाहेर प्रवेश करतो, तेव्हा कॉम्पिटिशन पडते, आपल्याला स्पर्धा पडते, एकापेक्षा एक वरचढ विद्यार्थी असतात आणि तेव्हा आपल्याला असं वाटते की नाही आपण आधीपासूनच आपले प्रयत्न करायला हवे होते. कारण समोरचा काळ हा खूप कठीण आहे, अतिशय स्पर्धेचा काळ आहे, अतिशय टोकाची स्पर्धा आहे. 100 पैकी तुम्हाला जर 99 काही 99 स्पर्धांमध्ये असं आहे की 100 पैकी तुम्हाला 100च पाहिजे. जर 99 मिळाले तरी तुम्ही मागे पडता. मग असं म्हणणं नाही आहे की आपण प्रत्येक क्षेत्रात पुढे आलं पाहिजे, पण एक आपल्या मनाशी ध्येय असं ठरवा की तुम्हाला काहीतरी करायचं आहे भविष्यात आणि त्या दृष्टीने प्रयत्न करा आणि तुम्हाला घडायचंच आहे. तुम्ही सर्व विद्यार्थी खूप हुशार आहे आणि ही बॅच म्हणजे मला अगदी माझ्या मुलांसारखी वाटत होती. माझा विरांत यायचा त्यावेळेस तुम्ही म्हणजे तो तुमच्या सोबत राहायचा, खेळायचा आणि तेव्हापासून तुम्हाला पाहिलेलं आहे मी. तुम्ही अगदी माझ्या मुलांसारखे आहे आणि तुम्ही आयुष्यात खूप प्रगती करावी अशीच मनापासून खूप इच्छा वाटते. त्या दृष्टीने तुम्ही सतत प्रयत्न करा, अभ्यास करा, कोणीही ताश खायचं नाही किंवा आपले प्रयत्न सोडायचे नाही किंवा अभ्यास सोडायचा नाही. अभ्यासाशिवाय करणं काय नाही आहे. मी तुम्हाला कितीदा तरी ओरडते, कितीदा तरी रागवते, तुम्हाला राग येत असेल, तुम्हाला वाईट वाटत असेल की बाकी जास्त कोणी बोलत नाही पण ह्याच मॅडम मोठे शांतपणा करते असे वाटत असेल, पण तसं नाही. अगदी मनापासून वाटते की जो विद्यार्थी आपल्या हातातून जातो तो पुढे घडला पाहिजे. एक उदाहरण सांगते तुम्हाला. मी धारणी तालुक्यामध्ये जोगदावडला असताना पहिल्या वर्गामध्ये माझ्या वर्गात एक नंदिनी टिकमचंद भिलाळकर नावाची मुलगी आली होती, आदिवासी मुलगी आणि 100% आदिवासी गावांचं जोगदावड. अगदी असे घर एकही घर तुम्हाला याचं मिळणार नाही. ते माणसाच्या गाड्या असतात ना बांबूच्या, त्याचे घर कौलारू घर आहेत आणि इतक्या गरीब ह्याच्यातली मुलगी, घरातली मुलगी MBBSच्या 3ऱ्या वर्षाला आहे गव्हर्नमेंट कॉलेजला. जेव्हा ती 12वी पास झाली आणि तिचा MBBSचा नंबर आला तिने मला पहिले फोन केला, मॅडम माझा नंबर MBBSचा लागला. सांगा मला किती अभिमान वाटत असेल मला, आहे ना. अभिमानाने अगदी डोळ्यात पाणी आलं की काही का होईना आपण जे तिच्यासाठी तेव्हा केलं तिच्या भविष्यासाठी कामी येईल. आज ती डॉक्टर झाली, तिच्या कित्येक पुढच्या सगळ्या पिढ्या चांगल्या घडतात ना. तिचे बहीण भाऊ आई वडील सगळ्यांचं आयुष्य सुकरून जाते, उद्या चालून मुलाबाळांचं आयुष्य सुकरून जाते. म्हणून तुम्ही पण त्या दृष्टीने प्रयत्न करा. खूप हुशार आहे तुम्ही, खूप बुद्धिमत्ता भरलेली आहे खेळात, म्हणजे अगदी खेळातल्या वातावरणात कोणत्याही सोयी सुविधा नसून सुद्धा तुम्ही इतकं चांगल्या पद्धतीने करता. जनरल नॉलेजमध्ये तुम्ही चांगले आहे, कलेच्या क्षेत्रात तुम्ही पाहिले आहे, मी कलेच्या क्षेत्रात तुम्ही चांगले आहे. आणि अस्मिताचं तुला एक सांगायला विसरले, मी तुझं नाव नोंदवलं. मी त्या अमरावतीची एक अकॅडमी आहे. मंचावर उपस्थित आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्रीवर्धन सर, या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक खोबरागडे सर, तसेच सेवाज्येष्ठ शिक्षक सेटे सर, जाधव सर, ज्येष्ठ शिक्षिका वसुले मॅडम आणि रामटेके मॅडम, तसेच आज आपण ज्या कार्यक्रमासाठी इथे सर्व जमलेलो आहोत असे वर्ग 8चे विद्यार्थी वर्ग, मी
सप्टेंबर महिन्यामध्ये आलो. साधारणतः 8 महिन्याचा कालावधी होता. मी माझं मनोगत सांगत आहे फक्त, पण अशी शाळा मी म्हणजे खूप सुंदर शाळा आहे. आजपर्यंत मी जानेवारी 92 मध्ये लागलो तेव्हापासून असे विद्यार्थी म्हणजे इतके ब्रिलियंट टॅलेंट मुलं मला मिळालेले म्हणजे बॅचेस नाही भेटले असं म्हटलं तरी चालेल. खूप चांगले पोरं होते, अभ्यास होते, कोणतीही गोष्ट सांगितली लवकर करायचे. मुलं थोडेसे खोडकर होते पण तरी त्यांनी मला समजून घेतलं आणि अशा रीतीनं चांगल्या प्रकारे गुणवंत विद्यार्थी होते. त्यामुळं तुम्हाला सर्वांना भावी आयुष्यामध्ये पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. त्यानंतर आजच्या आपल्या सर्व शिक्षकांच्या वतीनं माझा जो इथे सत्कार घेतला, मला उपभोग केलं त्याबद्दल मी शतशः सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द इथं संपवितो. जय हिंद, जय भारत. जाधव सर, सुले मॅडम आणि रामदेव मॅडम आज या ठिकाणी वर्ग 8वा आपण निरोप समारंभ आयोजित केला होता. कसा आहे, मनुष्य हा जन्माला आला तो खूप आनंदी होतो. आनंदी झाल्यानंतर तिथून त्याची एक वाटचाल सुरू होते आणि एक दिवस शेवट सुद्धा येत असतो. आता हा जो एक मार्गक्रमण आहे, हा जो एक मार्ग आहे, या मार्गामध्ये लहानपणापासून तर शेवटपर्यंत तो विद्यार्थीच असतो. पण यातही काय होते की जेव्हा तो गुरुच्या सानिध्यामध्ये येतो तेव्हा तो अनेक प्रकारचे धडे आत्मसात करतो. जेव्हा मुलगा शाळेमध्ये येतो तेव्हा तो निश्चितच मातीच्या मुलायम गोळ्यासारखा असतो. पहिल्या वर्गात तो पदार्पण केल्यानंतर त्याच्या मनामध्ये शाळेविषयी भीती असते. जेव्हा तो पहिल्या वर्गात आला त्याला हे या ठिकाणचं वातावरण जे असते ते नवीन असते. तुम्ही सुद्धा या ठिकाणी पहिल्या वर्गामध्ये जेव्हा आले होता तेव्हा तुमच्या मनात या शाळेच्या वतीने अलग कुतूहल कालांतर